फडणवीस हे दिल्लीत होते. अमित शहा आणि भाजपच्या आणखी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठल्याने बैठका झाल्या. त्यानंतर अशी माहिती मिळते की राज्यातले जे अनेक मंत्री, वादग्रस्त मंत्री, त्यापैकी माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची एक दाट शक्यता व्यक्त केली. तर माणिकराव कोकाटे तर एकदम हाय रडारवर आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार. हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आमची जीभ धजावत नाही आहे. आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये, त्यांच्या गुणांचा गौरव करणाऱ्या सवयींवर निघाल्या. त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर फुलं उधळली. त्या फुलांचा जर वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मग चारित्र्यवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागत आहे. त्यांच्या मंत्री कॅबिनेटमधला मंत्री डान्सबार चालवतो, छम 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 छम. जे डान्सबार आर पाटलांनी आमच्या बंद केले होते, तुम्ही नाही, आर पाटलांनी बंद केले डान्सबार. हां, लेडीज बार, डान्स बार, ही संस्कृती बंद केली आर पाटलांनी. ही तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली. स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत देवेंद्रजी. एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराचे वलय सोडत हां खाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या बागा 60-70 कोटी कवाडात भरलेल्या आहेत, ते दाखवतो आम्ही किती पैसेवाले आहोत, लूटमार करणारे आहोत. दुसरा मंत्री टॉवेलवरती मारामारी करतो, एक मंत्री रमी खेळतो आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर, चारित्र्य आहे, ही नैतिकता आहे. ह्याच्यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात लिहिलेले लेख परत वाचा. जी फुलं उधळलेली आहेत ती प्लॅस्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ते बघा, हे समजून घ्या आणि राज्य चालवा, सरकार चालवा. आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जे त्या तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा. राऊतसाहेब, तुम्हाला वाटतं की पद्धतीने गेल्या 2 दिवसात घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक मंत्र्यांचे राजीनामे, फेरबदल, खाते बदल वगैरे सगळं असं होईल का? फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 75% मंत्री युजलेस आहेत. ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करतायत. 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले. त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही आहे. लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहेत. अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात, कारण त्यांची मजबुरी आहे. ते कोणाला घाबरत आहेत का? त्यांची काही सिक्रेट शिंदे आणि पवारांकडे आहेत का? काय आहे? आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स किंवा तुमच्या जवळच्या लोकांची काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान माणूस हे सगळं सहन करतोय. त्याची कार्यकुशलतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ पे तारीफ केलेली आहे. असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये, हे मला जरा फार धक्कादायक वाटतं. राऊतसाहेब, आणखी एक मंत्रिमंडळाचं प्रकरण, मंत्रिमंडळाचं आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रिमंडळात लेटर युद्ध सुरू आहे सामाजिक विभाग या प्रकरणात. लहान गोष्ट आहे संजय शिरसाट यांनी एक पत्र लिहिलंय की तुम्ही हे बघा, हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे. याआधी होतं की राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की हा. आम्हाला अधिकार नाही, आम्हाला अधिकार दिले जात नाहीये. आणि माधुरी मिसाळ या सामाजिक विभागाच्या बैठका किंवा आढावा घेत आहेत आणि जे लेटर मुख्यमंत्र्यांच्या बघा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही. मला माधुरी मिसाळ माहिती आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या, आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय
त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत. रावसाहेब, एक मराठी प्रश्न आहे की मध्यंतरी मराठीचा हिंदी आणि मराठी वादाचा मुद्दा गाजला होता. त्या पार्श्वभूमीवर आता असं दिसतं आहे की मनसेचे नेते जे स्वतः चित्रपट निर्माते आहेत अमेय भोपकर यांच्या सिनेमाचा जे काही रिलीज आहे किंवा एका आठवड्यात त्यांचे सिनेमा मल्टिप्लेक्स मधून उतरवलेले आहेत. त्या जागी सैयारा या चित्रपटाला चित्रपटगृह मालकांनी प्राधान्य त्याच्यावरती मी काल माझं मत व्यक्त केलं आहे. मराठी सिनेमाला जे शो आहेत